हे बघा मिसेस वाघ, निपुत्रिक असणं हा काही शाप नाही हो, किंवा वास्तुदोष किंवा सर्पदोष हा तर मुळीच नाही. मला सांगतो, हे वास्तुदोष, सर्पदोष किंवा तुम्ही काय म्हणता देवाचा कोप झाला, करणी वगैरे, या सगळ्या भाकड कथा आहेत. असे कसे म्हणता डॉक्टर तुम्ही? तुम्हाला एक डॉक्टर म्हणून सांगतो, बघा नीट समजावून सांगतो. प्रजनन म्हणजेच रिप्रोडक्शन हे एक सायन्स आहे. इट्स अ प्रूव्हन फॅक्ट, शास्त्र आहे. इतकी साधी गोष्ट आहे. जेव्हा स्त्रीच्या बीजांडाशी पुरुषाच्या शुक्र जंतूचं संकर होतं, तेव्हा स्त्रीच्या बीजांडात अंकुर फुटतं आणि गर्भधारणा होते. इतकं सोपं आहे. आणि हेच त्रिकाल सत्य आहे. कळलं? म्हणजे आता हा संकर स्वेच्छेनं होऊ दे किंवा सक्तीनं, त्यापुढे निसर्ग आपला धर्म सोडत नाही. खरंच का डॉक्टर? मिसेस वाघ, गर्भधारणेत अडथळे येणं याचाच अर्थ तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काहीतरी कमतरता आहे. म्हणजे इट्स नॉट अ प्रॉब्लेम. याच्यावर सोल्युशन नक्कीच असू शकतं. आपण म्हणूया एक छोटासा आजार आहे किंवा एक तात्पुरतं व्यंग आहे, बस. आजार म्हटला की त्यावर उपाय देखील असणारच ना? हो, नक्कीच आहे. नक्कीच याच्यावर उपाय असतात. आहार, उपचार, व्यायाम करणं, ध्यान साधना करणं, मानसोपचाराकडे जाणं, या सगळ्यामुळे तुम्हाला संतती प्राप्ती नक्की होऊ शकते. म्हणजे मी आई होऊ शकते? ऑफकोर्स होऊ शकता तुम्ही. पण ह्याच मुळे होऊ शकता. तुम्हाला सांगू, संहार आणि निर्मिती ह्या दोन निसर्गाच्या हाती असलेल्या गोष्टी आहेत. जिसपे ना ही आप कुछ बदल कर सकते हो ना ही हम. कळलं मला डॉक्टर. पण या उपचारामुळे मी आई होईल ना? होऊ शकाल. अहो, 100% होऊ शकाल. अरे रवी, इतक्या लवकर? नाही म्हणजे आज मित्रांच्या गप्पा संपल्या का? इतक्या लवकर कधी येत नाहीस ना तू, म्हणून विचारलं. बघ, टोमणे नको मारूस. अगं 2020 ची मॅच होती, बघत बसलो होतो. हो ना रे, उगाचच बोलले रे मी तुला. नाहीतरी रोज बघ ना, तू अगदी शहाण्या गुणी अशा पतीसारखा 7च्या आत घरात येतोस, हो ना? झालं. एक तर आज मुंबई हरली. 20 ओव्हर मध्ये 82 रन सुद्धा करता नाही आले. सगळी सेटिंग लागलेली असते. खेळायला तर काही अर्थच उरला नाही. हो, इथे तुझ्या खेळाला अर्थ उरलेला नाहीये आणि इथे तुझ्या पायी माझ्या आयुष्याला अर्थ उरलेला नाहीये. बोल, एकच एक डायलॉग बोल आयुष्यभर मला. अगं अजून किती दुःख देणार आहेस तुम्हाला? नाही रे, दुःख कशाला देऊ मी तुला? देईन का मी दुःख तुला? प्रेम करते मी तुझ्यावर. मग काय हे असं बोलण्याने मला आनंद देतेस का तू? आता यात आनंद कुठून आला? काय झाले तुला? मग मला सांग ना, कुठल्याही पुरुषाला तुला असं वंध्यात्व आलं असं सांगितल्यावर त्याला काही चांगलं वाटत असेल का? रवी, काही मूर्खासारखं बोलत जाऊ नकोस. काय कसलं वंध्यत्व? काही झालेलं नाहीये तुला. यू आर परफेक्टली ओके. डोंट वरी एट ऑल. आता मार जखमेवर फुंकर. कसली जखम, कसली फुंकर? का असा विचार करतोस तू? मला खरंच कळत नाहीये. तुला माहितीये का, शारीरिक दुर्बलता ही मानसिक वंध्यत्वातून जन्माला येते. प्लीज असा नको विचार करू. काही झालेलं नाहीये तुला. हे बघ, शुक्राणूचा जर काउंट थोडासा कमी झाला म्हणून का तुला वंध्यत्व आलं असं होत नाही, कळलं? वैदेही 4 वर्ष झालेत आपल्या लग्नाला. आपल्या दोघांनाही मुलं हवं होतं आणि मी जन्माला नाही घालू शकलो. आणि तुलाही माहिती आणि मलाही माहिती की यात माझीच चूक आहे. मग आता काय हातपाय पसरून उपाय करायचे सोडून द्यायचे का आपण? हे करतोय ते काय उपाय आहेत का? हे उपाय नाहीयेत, पण उपाय करण्यासाठी मी प्रवृत्त करतेय तुला. वैदेही औषधं घेतो, सगळी पथ्य पाळतो, सगळं करतो मी. बरं, तंबाखू आणि अल्कोहोल घेतल्यानंतर नपुसकत्व येतं हे कळल्यानंतर मी ड्रिंक्स आणि सिगरेट सुद्धा बंद केली. हो रे माझ्या सोन्या, मला कळतंय. अँड यू नो, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू फॉर दिस. पण मला काय वाटतं, आपण एखाद्या चांगल्या स्पेशलिस्टला दाखवूया ना? ठीक आहे, दाखव आपण चांगला डॉक्टर. बर, आता तुझा राग गेला नसेल तर आय एम सॉरी. आणि ये ना जवळ. वैदिक, तू पण अशी आहेस ना? मिस्टर आपटे, तुमचे रिपोर्ट्स आता बघितले.
केस इज कॉम्प्लिकेटेड बट इट्स नॉट इम्पॉसिबल. म्हणजे डॉक्टर मी काही समजलो नाही. मी सांगतो तो. युजली कसं असतं, आपल्याला जर कन्सीव्ह करायचं असेल तर स्पर्मची क्वालिटी खूप छान लागते. आपल्यात हजारो लाखो करोडो स्पर्म्स असतात, पण इकडे क्वांटिटी मॅटर नाही करत, क्वालिटी मॅटर करते. एक हेल्दी स्पर्म अँड यू गेट कन्सीव्ह. आता तुमच्या रिपोर्ट्सवरून मला असं कळतंय की आपला स्पर्म काउंट थोडासा कमी आहे, त्यामुळे हेल्दी स्पर्म्सचं पर्सेंटेज देखील अनफॉर्च्युनेटली कमी आहे. म्हणजे डॉक्टर गर्भधारणा करू शकेल असे शुक्राणू माझ्या स्पर्म्स मध्ये कमी आहेत. आणि जे काही स्पर्म्स आहेत त्यांची अनफॉर्च्युनेटली मॉर्टॅलिटी रेट देखील खूप कमी आहे. म्हणजे साधारण 24 तास ते स्पर्म फ्रेश राहिला. त्यातून तुमच्या रिपोर्ट्समध्ये हेही कळते की अबनॉर्मल स्पर्म काउंट देखील जास्त आहे. म्हणजे स्पष्ट शब्दात की मी बाप होऊ शकत. नो नो मिस्टर आपटे, दॅट्स नॉट द केस. हो कम ऑन, चिअर अप. अशक्य हा शब्द फक्त नाकर्ते लोक वापरतात बरं का. डॉक्टर मी बाप होऊ शकतो ना? नाही म्हणजे तुम्हाला एखादा तरी आशेचा किरण दिसतोय का? ऑफकोर्स. डोंट लूज होप. यू ऍब्सोल्युटली डोंट वरी. ओके, जस्ट हॅव फेथ अँड ट्रस्ट. अहो, विश्वास हाच आशेच्या किरणांचा सूर्य असतो. खरंच डॉक्टर आय एम सो हॅपी. पण ह्या सगळ्यासाठी तुमचं कोऑपरेशन मात्र आम्हाला लागणार बरं. म्हणजे मी तुम्हाला काही औषधं लिहून देईन ती तुम्ही घ्यायची आहेत, आणि काही टेस्ट सांगेन त्याही करून घ्या. तुमच्या वाईफच्या पण आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतील, इफ यू आर ओके विथ इट. शुअर डॉक्टर. ग्रेट. फार काही मला सिरियस वाटत नाही, पण जस्ट टू रूल आउट द चान्स दॅट द प्रॉब्लेम इज फ्रॉम हर साईड, त्यामुळे तिच्याही काही टेस्ट करून घेऊया. कुल. मी तुम्हाला काही औषधं प्रिस्क्राईब करून देतो आणि टेस्ट लिहून देतोय. त्या टेस्ट मात्र तुम्ही दोघांनीही करून घ्यायचे. 15 दिवस हे औषधं तशीच चालू ठेवा. 15 दिवसानंतर अपॉइंटमेंट घेऊन परत एकदा आपण भेटूया. अँड टिल देन कीप ड्रीमिंग. ओके, बिकॉज पॉझिटिव्ह ड्रीमिंग, हेल्दी ड्रीमिंग is the first step towards a good healthy child. सो स्वीट ऑफ यू डॉक्टर. बरं, मी निघतो. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. आज लंच मस्त झाला. अरे वा, झालं वाटतं जेवण. तुमचं? अरे एकदम मस्त. शिंदे, तुमच्या बायकोला सांगा मटकीची उसळ ना एकदम मस्त झाली होती. हो, पण नेक्स्ट टाइम ना जास्त पाठवायला सांगा. सर, एकदा तुम्हीच आहे ना आमच्याकडे जेवायला, आणि येताना सोबत मिसेसला पण आणा. सर काय ना, माझी बायको खूप बोलकी आहे. तुमची मिसेस आणि माझ्या बायकोचं अगदी मस्त जमेल. आपण पण दोघ जण 2-2 पेग घेऊया ना काय. चला घाटी तो घाटी रहेगा. हे मद्रासी अय्यर मला घाटी म्हणतो. हा अरे तसं नाही रे. काय तुम्ही आमच्या सगळ्या साऊथ इंडियन्स लोकांना ना मद्रासी म्हणता ना, तसं आम्ही सगळ्या मराठी लोकांना घाटी म्हणतो. अयो, पण त्यात प्रेम असतं बरं का. हो, पण घाटी बोलून हसलात का? आता हसण्यासारखंच आहे ना. काय हा काय म्हणाला की आता 2-2 पेग मारू. तर 2-2 पेग मारायचे आणि उसळ आणायची म्हणजे काय. काय साहेब, पेग आला म्हणजे लेग हा आलाच पाहिजे ना. अरे, एक मद्रासी कर्मठ ब्राह्मण सांगतोय मराठ्याला पेग बरोबर लेग पाहिजे म्हणून. हा, हे बघा, पेग आणि लेग असेल तर आपण येतो, बट नो वाईफ. माझा तर प्रश्नच नाही. आय एम ऑफ द ड्रिंक. Yes. हो, पण मी बायकोला घेऊन ये. पण कामात आज गप्प का? नाही, काही नाही. तुम्ही बोलताय, मी आपलं ऐकतोय. हो, पण तुम्ही पण यायचंय. आपण असं करू, तुम्ही सगळे माझ्याच घरी या ना. चलेगा. आणि शिंदे, तू तुझ्या बायकोला सुद्धा घेऊन ये. काय तुझी बायको सुद्धा हाऊसवाईफ आहे ना? हो सर. तर तिला सुद्धा जरा वेगळं वाटेल. येस सर, गुड आयडिया. हो, पण येताना ते मटकीची उसळ मात्र घेऊन यायची.
चलेगा सर, आय एम रेड्डी. अरे अय्यर, तू रेड्डी किती झाला हा? चुप रे घाटी. आय मीन मैं तैयार हूँ. हो येस, आय नो. बट अलॉन्ग विथ माय ओनली वाईफ. हो, मग आम्हाला काय 4 आहेत का? बरं कामत, तुम्ही सुद्धा यायचंय बरं का? यस यस आणि तेही तुमच्या बायको बरोबर या कमिंग सॅटर्डेला. नाही सॅटर्डेला मी नाहीये, बट यू कॅरी ऑन. मग संडेचं ठरवू. चलेगा चलेगा चलेगा. यस, वी कॅन. नाही संडे नको. खरं सांगू का, मी वीकेंडला जात नाही हो कुठे. घरी कामं असतात ना. अरे हो, तुमची बायको सुद्धा माझ्या बायकोसारखी नोकरी करते ना. हो सर. अरे तिला सुद्धा मग सॅटर्डे ऑफ असेल. नाही मी काय म्हणतो, तुम्ही चालू द्या ना. नेक्स्ट टाइम मी नक्की येईन. एक्सक्यूज मी जरा येतो. एक्सक्यूज मी. यांना काय झालं? अपसेट वाटले? यो वाटलं कसलं जी अपसेटच आहे तो. का प्रमोशन नाही झालं म्हणून? सर तसं नाहीये सर. मग मी सांगतो की हे काय मद्राशा, तू का मी सांगतो सर. सर काय आहे, हा कामत आहे ना कायम आजारी असतो. त्याला अस्थमाचा त्रास आहे आणि त्याच्या विकनेसपणामुळे त्याच्या बायकोला मूल नाही होऊ शकत. हो आयसी, मला हे माहित नव्हतं. सर आज एवढी वर्ष झाली त्यांच्या लग्नाला, पण अजूनही ते ब्रह्मचारीच आहेत. म्हणजे सर म्हणजे त्यांच्या विकनेसपणामुळे त्यांचं वैवाहिक आयुष्य फार विस्कटून गेलं. काय सांगताय काय? तर तिरुपती बालाजी शपथ, काय पण खोटं नाही. त्यांची बायको त्यांच्या बरोबर खुश नव्हतीच. अरे बापरे. मग सर काय ना की जे सुख त्याच्या बायकोला तिच्या नवऱ्याकडून मिळत नव्हतं, ते सुख ती तिच्या बॉस कडून घ्यायला लागली. संघर्ष मिलनाचा. पण हे तुम्हाला कसं कळलं? व्हेरी गुड स्मार्ट क्वेश्चन सर. काय तुमचा आन्सर मी आधी देतो. माझ्या साडूची सिस्टर त्याच ऑफिसमध्ये काम करते ना. अच्छा, म्हणजे तुमच्या अगदी जवळच्या रिलेटिव्ह कडून ही गोष्ट कळली. यस. आणि सर आता ही गोष्ट जगजाहीर आहे. कामत आणि त्याची बायको एकमेकांशी बोलत देखील नाहीयेत. ते तुमच्या घरी कसे येणार? बट दिस इज टू मच. म्हणजे एखादा नवरा त्याच्या बायकोला सुख देऊ शकत नाही किंवा विकनेसपणामुळे त्यांना मूल होऊ शकत नाही, तर लगेच बायकोने व्यभिचार करायचा का? म्हणजे मला हे सगळं पटत नाही. सर कसं आहे ना की जो पुरुष आपल्या बायकोला मूल देऊ शकत नाही, त्या बायकांची व्यथा तुम्हाला काय कळणार? आणि सर तिला कोणीही सुख म्हणत नाहीये. नपुंसक माणसांची व्यथा आपल्याला काय करणार हो सर? डोंट बी सिरियस सर. इट्स कॉमर्स प्रॉब्लेम, नॉट युअर्स. येस. गुड इव्हनिंग डॉक्टर. काय कमी? अरे या मिस्टर आपटे, या कम ऑन. सिट. सो रिपोर्ट्स आले? ठीक आहे रिपोर्ट. क्या बात. मी तुम्हाला म्हणालो होतो ना, there's nothing to worry. मी तुम्हाला नक्की एक छान सुदृढ बाय देणार. खरं सांगताय डॉक्टर? ऑफकोर्स. म्हणजे मला विश्वासच बसत नाही. मी माझ्या बायकोला मूल देऊ शकतो, म्हणजे ती आता वाईट मार्गाला जाणार नाही. काय? कोणत्या मार्गाला? काय? आर यू ओके? येस डॉक्टर, आय एम परफेक्टली ओके. आय एम सॉरी, मला कळलं नाही तुम्ही आता काय म्हणालात. वाईट मार्गाला कोण जाणार आहे? ऍक्च्युली काय ना डॉक्टर, माझ्या ऑफिसमध्ये कलिग आहे, त्यांची केस सुद्धा माझ्यासारखीच आहे. त्यांच्या बायकोला मूल हवंय म्हणून ती तिच्याच बॉसच्या नादाला लागली. दॅट्स सॅड. बट यू डोंट वरी मिस्टर आपटे, तुमच्या केसमध्ये असं काहीही होणार नाही. ओके. तुमच्या मिसेसचे पण रिपोर्ट्स ह्याच्यातच आहेत, त्या नाही आल्या का? ऍक्च्युली काय डॉक्टर, आम्ही दोघंही नोकरीवर आहोत. ती डायरेक्टली येणार आहे ऑफिसमधून. हो, दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. चालेल.
परफेक्ट परफेक्ट. म्हणजे मिसेसचे रिपोर्ट चांगलेच आहेत, गुड आहेत. त्यामुळे आपल्याला जी भीती होती ती आता आपल्याला रूल आउट करते. शी इज परफेक्टली फाईन. म्हणजे जो काही प्रॉब्लेम आहे तो माझ्यातच आहे. सॉरी, डोंट टेक मी रॉंग. मला असं नव्हतं म्हणायचं. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की त्या अगदी फाईन आहेत. त्यामुळे शी डज नॉट नीड टू बी माय पेशंट. ओके. त्यामुळे यू आर माय पेशंट. तुमच्या मिसेस माझ्या क्लिनिकमध्ये कधीही आल्या नाहीत तरी चालणार आहे मला. माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. राजेश, तुझा आणि माझा संबंध नाहीये का? बोल. मालविका. Oh my gosh, what a pleasant surprise. संघर्ष मिलनाचा कशी आहेस तू? मस्त. आयुष्यात अशी पुन्हा मला इकडे भेटशील अशी कल्पना देखील नव्हती ग. मलाही नाही. बर, मला जरा श्वास घेऊ दे आणि मला बस. ओ येस, सॉरी सॉरी सॉरी. येस येस येस, बस. Oh, this is unbelievable, यार. एक मिनिट. हॅलो, पाणी आणि चहा पाठवा. मला आधी सांग की तू मुंबईत कधी आलास? सांगतो. एक मिनिट. मला आधी कळेल का हे सगळं काय चाललंय? आय एम सो सॉरी. राजेश, हा रवी, माझा नवरा. अँड रवी, हा राजेश. एक मिनिट. लेट मी टेल. ऍक्च्युली मीच सांगतो. डॉक्टर तुला माहेरच्या नावाने हाक मारते, म्हणजे नक्कीच तुमची लग्न आधीची ओळख. इतकं तर मला कळलंय. गॉट इट राईट. अरे आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. म्हणजे मी कॉलेजमधून जाणं आणि त्याच वर्षी हेनी कॉलेजमध्ये प्रवेश घेणं. तेव्हापासून आयुष्यभर आमची पकडापकडी अशीच चालू आहे. रवी, यू नो व्हॉट, राजेश इज अ व्हेरी गुड सिंगर. सर्वात प्रथम ना आम्ही कॉलेजच्या गॅदरिंगलाच भेटलो होतो. आठवतंय ना तुला? आठवतंय, ऑफकोर्स. सगळं अगदी स्पष्टपणे आठवतंय. ओआयसी म्हणजे इतकी जुनी मैत्री आहे तर. हा, ऍक्च्युली रवी, आय शुड थँक यू यार. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. अरे तुझ्यामुळे परत मालविका आज मला अशी का होईना भेटली तरी यार. पण मला कळेल का की तुम्ही इतके आनंदात का आहात ते? आपल्या आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात त्या अनफॉर्च्युनेटली आयुष्यात कधी येत नाहीत. कायम फक्त मनातच राहतात. मालविका इज वन ऑफ देम. रवी, कसं कोड्यात राहू नको. मी तुला सांगते, ऍक्च्युली ना गॅदरिंग नंतर आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो ना हे कळलंच नाही आम्हाला. हो ना रे? इनफॅक्ट तसं कोणी कबूलच केलं नाही. वेडे दिवस होते का ते. आणि त्यानंतर मी शिक्षणासाठी बँगलोरला निघून गेलो. त्याच्यानंतर संपर्क तुटला. बिकॉज मी नोईंग तेव्हा काय मोबाईल्स वगैरे नव्हते. त्यामुळे कॉन्टॅक्ट कसा करणार. पण हिच्या घरी फोन नाही, मी हॉस्टेलमध्ये. त्यामुळे सुट्टीत कधीतरी भेट झाली तर गप्पा मारायचं इतकंच. त्यानंतर मला तुझं प्रपोजल आलं. मला कुठे सांगणार होते मी. मग चट मग मी पडद्या असं झालं. आणि मग तुझ्या नोकरीच्या बदलीमुळे आज आपण इथे राहतो आणि हा महाभाग असा समोर येऊन उभा टाकलाय माझ्या. मला काहीच माहित नव्हतं याच्याबद्दल. अरे ऍक्च्युली. बट सर, बॅक टू आवर ट्रीटमेंट. एक मिनिट. डिड यू जस्ट से सर? कमाल करते हो यार. एक जमाने में हम आपके कॉम्पिटिटर रह चुके हैं सर. त्यामुळे आता यापुढे नो सर, नो डॉक्टर. माझ्यासाठी तू रवी, तुझ्यासाठी मी राजेश. डील डन. हो ना. मी ह्याला राजेश म्हणायचं आणि तू त्याला सर सर असं म्हणायचं. बघा, फार विचित्र वाटतंय. एनिवेज, ह्या संडेला तू माझ्या घरी जेवायला येतोस. हे आमंत्रण नाहीये, मी ऑर्डर करतेय तुला. हो, आणि जर रिक्वेस्ट हवी असेल तर ती मी करतो. बस का मित्रा, काय लाजवणार आहेस का तू? नक्की आहे, मलाही आवडेल. हा, पण मेनू फिक्स्ड आहे. मी CKPA विसरली नाहीयेस ना तू? त्यामुळे माझा आवडता मेनू करणार कोलंबीचं सुक आणि भाकरी. यू रिमेंबर. डोंट वरी, माय हजबंड इज अ व्हेरी स्वीट गाय. जरी तो खात नसला ना तरी आमच्या घरी सगळं चालतं.
आणि माझ्या स्टाईलचं करायचं सांगून ठेवतोय आधी. रवी पाहिलंस जे बायको तुझी आणि तुझ्या समोर माझ्यावर कसा बॉसिंग करतोय बघ. मी तरी काय करणार, एकतर तुझा माहेरचा दोस्त आणि त्यात माझा डॉक्टर आहे. डॉक्टर अहो एक मिनिट, डॉक्टर वरून आठवलं. बरं मालविका, मी तुझे रिपोर्ट चेक केलेले आहेत. ऍब्सोल्युटली फाईन, सो नो प्रॉब्लेम ॲट ऑल विथ यू. तुझ्या नवऱ्याचं काय करायचं ते मी बघतो, माझ्यावर सोड. बघतो म्हणजे काय करायचं म्हणजे तुला मूल द्यायचं प्रॉमिस केलेलं आहे की नाही मी. डन. आय विल बी ऑब्लाइज्ड राजेश. अबे दोस्ती में ओब्लाइज्ड डुब्लाइज्ड काय काय बोलते अरे तुझी बायको. तुझी मैत्रीण आहे, तूच बघ. मालविका, इतक्या वर्षांनी भेटलीस ना, आता बघ तुझा कसा छळ करतो ते. छळ मलाही आवडेल. मला पण. काय राजेश, फार त्रास देते रे. रवी सिरियसली. चल घरी बघते तुला मी. बघितलं, आता सुद्धा ऑर्डर दिली. आता जायलाच हवं. येस, निघा तुम्ही. पण मी माझ्या सिनियर डॉक्टरशी बोलतो आणि पुढची ट्रीटमेंट कशी काय असेल ते मी तुला सांगेन. ओके. अँड संडे का प्लॅन डन. चल चल. बाय बाय. थँक्यू. सी या. बाय. लवली मीटिंग आहे. खूप आवड. थोडा आवड का जास्ती आवडायचं. राजेश वैदे. मी ना, मी आई होणार आहे. ओ माय गॉड, मला वाटलं तुमच्या दोघांचं प्रेम आहे आणि तुम्ही दोघं लग्न कराल. पण इतर तर तुम्ही दोघांनी सगळ्याच सीमारेषा ओलांडल्यात. डॉक्टर राजेश, तुम्ही म्हणाला होतात की मी तुम्हाला मूल देईन, पण हे अशा प्रकारे द्याल हे ठाऊक नव्हतं.